अर्जुनने केलं महिपतला ब्लॅकमेल, पण का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे अर्जुन मध्यरात्री महिपतला भेटण्यासाठी जेलमध्ये जातो, ते पण सायलीला न सांगता. त्यानंतर अर्जुन आणि महिपत एकमेकांसमोर बसतात. त्यावेळी महिपत म्हणतो, काय सुभेदार, कसं काय रोज रोज आमची आठवण येतेय? चुकीने मी आज ना उद्या सुटलो तेव्हा तुम्ही कसं भेटणार? अर्जुन हसत म्हणतो, चांगली स्वप्न बघतोय, पण आज खरंच तुझी आठवण आली आणि त्याबरोबर मला एक गोष्ट कळाली. ती गोष्ट तुला माहिती होती पण तू मला सांगितली नाही. त्यावेळी महिपतचा चेहरा थोडा घाबराघुबरा होतो आणि म्हणतो, काय कळलंय तुम्हाला? अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट विशाखा प्रभू तुझी वकील होती ना, तर तिचा ॲड्रेस कळलेला आहे. तेव्हा महिपत म्हणतो, पण त्या बाईंनी माझी केस घेतलीच नाही, त्यामुळे आता त्या माझ्या वकील नाही राहिल्या. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का, मग तू बाहेर कसा निघणार? त्या नागराजला बघ, त्याने वकील केलाय, पण तू एवढा शांत कसं काय बसलाय? नक्की तुझ्या डोक्यात काहीतरी शिजतंय. त्यामुळे महिपत म्हणतो, ते मी तुला का सांगू? अर्जुन म्हणतो, अरे महिपत, तुला मदत करणारी हुकुमची राणी साक्षी शिकरे आहे ना, कारण ती कधीच मेली नव्हती आणि हे सगळं तू सगळ्यांपासून लपवलं. त्यावेळी महिपतच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला सुचत नसतं की काय करावं आणि काय नाही करावं. पण तेव्हा अर्जुन म्हणतो, माझ्याकडे तुझ्यासाठी एक डील आहे आणि साक्षी सुखरूप जेलच्या बाहेर पाहिजे असेल तर आणि तरच ही डील आहे. महिपत म्हणतो, काय आहे ही डील? अर्जुन म्हणतो, रविराज किल्लेदाराच्या अपघातामागे नागराज किल्लेदाराने तुला सुपारी दिली होती, ही कबुली तुला कोर्टात द्यावी लागेल आणि आता तू विचार कर आणि नंतर मला सांग. पुढील एपिसोडमध्ये महिपत कोर्टामध्ये नागराजची कबुली देणार की नाही देणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.